तो हाय इन्कम अर्नर्सचा पहिला प्रॉब्लेम काय होतो की इन्कम चांगलं असून पण त्यांना रिटायरमेंटची क्लॅरिटी नसते. हाय इन्कम अर्नर, जनरेशन एक्स सेगमेंट यांच्यासाठी रिटायरमेंट इम्पॉर्टंट तर आहे, पण अर्जंट का आहे? काही प्रोफेशनल्स येतात आमच्याकडे, सर्जन्स येतात, त्यांच्याकडे जर बघितलं तर 50 कोटीपासून 150 कोटीच्या ॲसेट्स असतात. तो हाय इन्कम अर्नर्सने या 3 बिगेस्ट फायनान्शियल मिस्टेक जर अवॉइड केल्या तर हाय इन्कम अर्नर्स खूप चांगल्या पद्धतीने वेल्थ क्रिएट करू शकतील. स्ट्रक्चर प्लॅनिंगवरती फार कमी लोक फोकस करतात, पण जे लोक फोकस करतात ते गॅरंटेड वेल्थ क्रिएट करतात स्ट्रक्चर प्लॅनिंग. तसे 5 ते 6 टँजिबल बेनिफिट आहेत जे एका योग्य एक्सपर्टकडे जाऊन स्ट्रक्चर प्लॅनिंग केल्यावरती तुम्हाला मिळून जाते. स्ट्रक्चर्ड बनवा, स्ट्रक्चरला फॉलो करा, स्ट्रक्चरला रिव्ह्यू करा आणि एक्सपर्ट सोबत जा. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आर्थिक साक्षरता हा विषय घेऊन मी तुमच्याकडे आली आहे आणि आजही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. आजचा जो पॉडकास्ट आहे हा स्पेसिफिकली हाय इन्कम अर्नर्स, प्रोफेशनल्स किंवा कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्स किंवा काही उद्योजक पण असतील की ते चांगलं उत्पन्न तर अर्न करतायत, चांगलं इन्व्हेस्टमेंट पण करतायत, सेविंग पण चांगले करतायत, पण तरी पण त्यांना त्यांच्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टींची क्लॅरिटीज नाही आहेत किंवा माईट बी असंही असू शकते की काही प्रश्नच त्यांना पडलेले नाही आहेत. तो आजचा हा विषय आपण जाणून घेण्यासाठी पुन्हा आपले जे एक्सपर्ट आहेत, सो कॉल्ड आपण बऱ्याच वेळेला ऐकलं आहे की स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग बेसच एखादी व्यक्ती फायनान्शियली फ्री होऊ शकते. मिस्टर नितीन गाडगे यांना आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये आमंत्रण केलं आहे, तर मी पुन्हा एकदा त्यांना इन्व्हाइट करते. येस सर, वेलकम. थँक्यू सो मच धनुष्य मॅडम. आज पुन्हा एकदा तुम्ही एक नवीन टॉपिक जो हाय इन्कम अर्नर्स, प्रोफेशनल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, एक्झिक्युटिव्स आहेत, यांचं इन्कम तर खूप चांगलं आहे, बट इन्कम चांगलं असून पण त्यांच्याजवळ क्लॅरिटी नाही आहे. तर या विषयावरती आपण आज पुन्हा डिस्कस करणार आहोत. त्यासाठी खूप खूप मनापासून तुमचे पण आभार. पहिला प्रश्न हाच मी घ्यायला मला आवडेल की खूप सारे हाय इन्कम अर्नर्स आहेत, चांगले पैसे पण कमवत आहेत, इन्व्हेस्टमेंट पण चांगले करत आहेत, त्यांच्याकडे ॲसेट्स पण आता बऱ्यापैकी त्यांनी क्रिएट केलेले आहेत, पण तरी पण मग रिटायरमेंटमध्ये ते क्लिअर का नाही आहे? ते रिटायरमेंटविषयी त्यांना फिअर का येत आहे? सो धनुष्य मॅडम, पहिली गोष्ट की हाय इन्कम अर्नर किंवा प्रोफेशनल्स जे आहेत यांचा प्रॉब्लेम काय होतो की ते कमवतात तर खूप चांगली अमाऊंट, म्हणजे महिन्याला कोणाचं 2 लाख, कोणाचं 5 लाख, कोणाचं 10 लाख रुपये इन्कम आहे, बट त्यांचं माइंडसेट असं बनलेलं आहे की चांगलं इन्कम म्हणजेच वेल्थ. तो इन्कम आणि वेल्थ या दोन्ही गोष्टी पहिली गोष्ट डिफरंट आहेत. तो हाय इन्कम अर्नर्स जे आहेत हे चांगलं अर्न करून रँडम इन्व्हेस्टिंग करतात, सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते प्रायोरिटी देतात, टॅक्स सेव्हिंग करतात, बट टॅक्स सेव्हिंगलाच ते ना प्लॅनिंग असं मानतात. त्यामुळे टॅक्स सेव्हिंग केल्यानंतर पुढची जी प्लॅनिंग असते त्याला ते इग्नोर करतात. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट हा इन्कम अर्नर्सचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की त्यांच्या रिटायरमेंटसाठी त्यांना किती पैसे लागतील भविष्यामध्ये हे त्यांना क्लॅरिटी नाही आहे. कारण हा इन्कम अर्नर्स आहेत, त्यांच्या केसमध्ये जर बघितलं त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये रिस्क आहे, त्यांच्या कामामध्ये रिस्क आहे, त्यामुळे हे इन्कम गॅरंटेड नाही आहे. कालांतराने पुढच्या 5 वर्षानंतर हा इन्कम अर्नर्सना ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की हे इन्कम स्टॉप झालं तर काय होईल. तर त्यांना रिटायरमेंटची क्लॅरिटी नसते. साधारण एक उदाहरण घ्या की 45 इयर एजचं एक कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, करिअरमध्ये एस्टॅब्लिश आहे, इन्कम पण त्याचं खूप चांगलं आहे, 4-5 लाख रुपये महिन्याला कमवतोय, पण या व्यक्तीला पुढच्या 10 वर्षानंतर जर रिटायर व्हायचं आहे तर त्याच्याजवळ रिटायरमेंटची क्लॅरिटी नाही. एक कॅल्क्युलेशन घेऊ की 1.5 लाख रुपये जर महिन्याचा त्याचा खर्च आहे आणि हा खर्च जर इन्फ्लेशनला पण ॲड केलं तर कालांतराने हा 1.5 लाख रुपये महिन्याचा वर्षाचा आत्ता होतो खर्च 18 लाख. हाच 18 लाखाचा खर्च 10 वर्षानंतर ज्यावेळेस तो रिटायर होईल, इन्फ्लेशन ॲड केलं तर पहिल्या वर्षी तो 36 लाखाचा होईल. म्हणजे जवळपास तो 3 पटीने वाढला तर 10 वर्षांनी तो रिटायर होणार. 10 वर्षानंतर त्याचं इन्कम कदाचित स्टॉप झालं असेल किंवा इन्कम स्टॅग्नेशनमध्ये आलं असेल. अशा सिच्युएशनमध्ये जर तो 55 वर्षी रिटायर होणार तर पुढचे 30 वर्ष त्याला किती पैसे लागतील याची त्याला जाणीव नाहीये. आणि हा एक मोठा ट्रॅप आहे बाय द वे. तर साधारण 1.5 लाख रुपये महिन्याचं आयुष्य जगण्यासाठी पुढच्या 10 वर्षांत तो रिटायर होणार असं डिसाईड केलं तर 30 वर्ष त्याला रिटायरमेंटमध्ये पॅसिव्ह इन्कममध्ये जगायचं असेल तर धनुष्य मॅडम 6 कोटी रुपयाची गरज लागेल रिटायरमेंटसाठी. हो. तो हाय इन्कम अर्नर्सचा पहिला प्रॉब्लेम काय होतो की इन्कम चांगलं असून पण त्यांना रिटायरमेंटची क्लॅरिटी नसते. वन मोर थिंग इज देअर की त्यांच्याजवळ कोणतं स्ट्रक्चर्ड प्लॅन नसतो. एक स्ट्रक्चर्ड प्लॅन ज्यामध्ये
बऱ्याच गोष्टी असतात, प्रिन्सिपल्स असतात, जसं रिस्क मॅनेजमेंट, हम्म. गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, याची क्लॅरिटी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲसेट अलोकेशन प्रॉपर असतं, डायव्हर्सिफिकेशन प्रॉपर झालं पाहिजे, डायव्हर्सिफिकेशन नंतर रिव्ह्यू आणि रिबॅलन्सिंग स्ट्रॅटेजी झाली पाहिजे. Right. 5 गोष्टी त्या स्ट्रक्चर प्लॅनमध्ये असतील तर हाय इन्कम अर्नर्स पुढच्या 10 वर्षामध्ये फ्रीडम अचीव्ह करणं त्याच्यासाठी सोपं होऊन जाईल. तर त्यांना असं वाटतं की इन्कम जास्त आहे, पण जास्त इन्कम इट डझंट मीन की त्यांनी वेल्थ क्रिएट केलेली आहे. कारण जास्त इन्कम त्याला फायनान्शियल फ्रीडमकडे कन्वर्ट करता येत नाही. हम्म. तो इन्कम जास्त असणं इट डझंट मीन की तो फायनान्शियल फ्री होईल. फायनान्शियल फ्री होण्यासाठी हाय इन्कम अर्नर्सला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की त्यांनी योग्य पद्धतीने त्याला स्ट्रक्चर करणं, डायव्हर्सिफाईड करणं आणि डायव्हर्सिफाईड केल्यानंतर त्याला रिव्ह्यू करणं. राईट. तर या गोष्टी केल्यानंतर हाय इन्कम अर्नर्स देखील वेल्थ क्रिएट करू शकतील. पण जनरली 99% हाय इन्कम अर्नर्स कालांतराने त्यांच्या रिटायरमेंटमध्ये वेल्थ क्रिएट करत नाही. त्याचं हे मेन रिझन आहे. हाय इन्कम अर्नर, जनरेशन एक्स सेगमेंट यांच्यासाठी रिटायरमेंट इम्पॉर्टंट तर आहे, पण अर्जंट का आहे? जनरली जनरेशन एक्स हाय इन्कम अर्नर्स म्हणजे त्यांचं वय 40 ते 50 वर्ष एज ग्रुपमध्ये असणं, करिअरमध्ये एस्टॅब्लिश असणं. हम्म. यांच्या केसमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. नंबर 1, यांचं करिअर पीकवरती आहे, त्यामुळे यांचं अर्निंग्स पण पीकवरती आलेले आहे. राईट. सेकंड थिंग, करिअर आता इथून श्रिंक पण होणार आहे. हम्म. दोन्ही गोष्टी फार भयानक आहे. करिअर श्रिंक होणार म्हणजे की त्याच्या इंडस्ट्रीमध्ये कदाचित स्लो डाऊन होऊ शकतं, त्याच्या इंडस्ट्रीमध्ये ले ऑफ येऊ शकतात, त्याच्या इंडस्ट्रीमध्ये कंपनी डाऊन सायझिंग करू शकते. तर या सर्व गोष्टीमुळे काय होतं, करिअर पण श्रिंक व्हायला सुरुवात होतं. बरोबर. आणि जर तुम्ही आज विचार केला की 40-50 एज ग्रुपमधली व्यक्ती आहे, तो त्याच्या रिटायरमेंटसाठी प्रिपेअर्ड नसेल, हम्म. तर भविष्यामध्ये 55 ते 60 वर्षामध्ये तो रिटायर होण्याचं जर स्वप्न बघतोय, त्याच्याकडे कोणत्याच पद्धतीचं स्ट्रक्चर्ड नाही आहे. आणि स्ट्रक्चर्ड नसेल तर त्याची डिपेंडन्सी कोणावरती आहे? हम्म. आज वय 25 आणि 30 वर्ष असेल तर स्ट्रक्चर प्लॅनिंग केलं नाही, भरपूर सारे मिस्टेक्स केलं, तर इथे सावरायला वेळ आहे. बट 40-55 एज ग्रुपमधली हाय इन्कम अर्नर स्पेसिफिकली करिअरमध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे, याला सावरायसाठी पण वेळ नाही आहे. हम्म. त्यामुळे रिटायरमेंट हा स्ट्रक्चर फार इम्पॉर्टंट आहे आणि फार अर्जंट देखील आहे. म्हणजे 1.5 लाख रुपयाचं महिन्याचं आयुष्य जर जगायचं असेल त्याला रिटायरमेंटमध्ये, कारण करिअरमध्ये एस्टॅब्लिश आहे, इन्कम हाय आहे, तर साधारण रिटायरमेंटमध्ये 1.5 लाख रुपये तरी त्याला महिन्याचा एक्सपेन्स लागणारच आहे. Right. अशा सिच्युएशनमध्ये पुढचे 25-30 वर्ष त्याला रिटायरमेंटमध्ये जगायचं असेल तर 6 कोटी रुपये त्याच्या रिटायरमेंट अकाउंटमध्ये राहील. हम्म. त्याचबरोबर मुलांचे रिस्पॉन्सिबिलिटी पण आहेत. म्हणजे मुलांचं एज्युकेशन रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर मुलांचं एज्युकेशन झाल्यानंतर जर करिअरमध्ये जर स्ट्रगल करत असतील तर ती पण एक फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी येते. हम्म. अशा सिच्युएशनमध्ये जर जनरेशन एक्स यांनी त्यांचं रिटायरमेंट प्लॅन नाही केलं तर ते मुलांवरती पण फायनान्शियल डिपेंड राहणं म्हणजे फार रिस्की आहे. राईट. पण मुलं देखील त्यांच्यावरती पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांच्या इन्कम नंतर डिपेंडेंट राहण्याचे चान्सेस आहेत. देर आर सो मेनी केसेस की आमच्याकडे आलेले आहेत की आई वडिलांनी त्यांचं रिटायरमेंटचा फंड मुलांच्या हायर स्टडीजसाठी दिलेलं आहे, मुलांना अब्रॉड जायचं त्याच्यासाठी दिलेलं आहे. पण आज सिच्युएशन अशी आहे की एज्युकेशन झाल्यानंतर पण त्यांचं इन्कम स्टार्ट नाही झालंय. काही जणांचं इन्कम स्टार्ट जरी झालंय तरी ते इन्कम परमनंट नाही आहे, कॉन्फिडंट नाही आहे. तर त्यांच्या मुलांची फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी पण त्यांच्यावरती आली आणि हे कालांतराने फार वाढत जाणार आहे. सिच्युएशन फार क्रिटिकल होईल. अशा सिच्युएशनमध्ये जनरेशन एक्सला त्यांचं रिटायरमेंट प्लॅन करणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहे. हाय इन्कम प्रोफेशनल्स रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये सर्वसाधारण 3 अशा कुठल्या मोठ्या चुका करतात की ज्यामुळे ते फायनान्शियली फ्री नाही होऊ शकत? बघा धनेश मॅडम, हाय इन्कम अर्नर्स प्रोफेशनल्स आहेत ना, साधारण 3 बिगेस्ट मिस्टेक त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये करतात. नंबर 1, रिटायरमेंटमध्ये त्यांना किती पॅसिव्ह इन्कम लागणार याचं काहीच कॅल्क्युलेशन त्यांच्याजवळ नसतं. ओके. थोड्या वेळापूर्वी मी एका एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं की 1.5 लाख रुपये महिन्याचं जर खर्च असेल आणि वयाच्या 55 वर्षी त्याला रिटायर व्हायचं, आज त्याचं 45 त्याचं एज आहे, तर या 10 वर्षामध्ये त्याच्याजवळ पुढच्या 25-30 वर्ष जगण्यासाठी 6 कोटी रुपयाची गरज लागणार आहे. तर ते 6 कोटीमधून त्याला स्ट्रक्चर्ड असं बनवायचं की पुढचे 30 वर्ष 2.5 लाख रुपये पहिल्या वर्षी त्याचं इन्कम लागेल. त्यानंतर इन्फ्लेशन ऍड करत करत ते इन्कम पण वाढेल. ओके. आणि हे 6 कोटी अशा पद्धतीने स्ट्रक्चर करावे लागतील की पुढचे 30 वर्ष त्याला इन्कम पॅसिव्हली मिळेल, ऍक्टिव्हली त्याला कुठल्याही कामावरती डिपेंड राहण्याची गरज नाही. ओके. तर बिगेस्ट मिस्टेक ही आहे
की एक सर्वसामान्य प्रोफेशनल हाय इन्कम अर्नर व्यक्ती जी आहे ही तसं रिटायरमेंटचं बिलकुल प्लॅनिंग करत नाही. फायनान्शियल इंडिपेंडन्स बनण्यासाठी त्याला किती पैसे लागतील, पॅसिव्ह इन्कम किती लागेल हे त्याला माहीत नसतं. सेकंड बिगेस्ट मिस्टेक ते करतात की इन्व्हेस्टमेंट्स तर करतात पण कोणत्याच इन्व्हेस्टमेंट गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट नसतं. त्यांना त्यांचं फायनान्शियल गोल्स ऑब्जेक्टिव्ह बिलकुल माहीत नसतात. त्यांच्याजवळ बरेचसे म्युच्युअल फंड्स असतात, स्कीम्स असतात, स्टॉक्स असतात, इन्शुरन्स पॉलिसीज असतात, रिअल इस्टेट पण असतात. इन्व्हेस्टमेंट्स भरपूर केलेले आहेत पण कोणत्याच इन्व्हेस्टमेंटला गोल्स आणि ऑब्जेक्ट क्लिअर नाही आहे. त्यामुळे हाय इन्कम अर्नर्सकडे तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळेल की 4 कोटी, 5 कोटी, इव्हन 10-15 कोटी ॲसेट्स असतात. काही प्रोफेशनल्स येतात आमच्याकडे, सर्जन्स येतात, त्यांच्याकडे जर बघितलं तर 50 कोटीपासून 150 कोटीच्या ॲसेट्स असतात. पण सरप्रायझिंग गोष्ट असते की कोणत्याच ॲसेट्स कोणत्या गोल आणि ऑब्जेक्टला त्यांनी मॅप नाही केलेले. त्यामुळे 50 कोटी 150 कोटी जरी ॲसेट असली तरी त्याच्यातून इन्कम जनरेशन होत नाही. तो सेकंड बिगेस्ट मिस्टेक आहे की गोल्स ऑब्जेक्ट त्यांच्याकडे नसतात तरी पण ते त्यांचा कष्टाने कमवलेला पैसा इन्व्हेस्ट करतात रँडमली इन्व्हेस्ट करतात. थर्ड बिगेस्ट मिस्टेक जी हाय इन्कम प्रोफेशनल्स करतात ती म्हणजे त्यांच्या वेल्थला ते प्रोटेक्ट आणि प्रिझर्व बिलकुल करत नाही. कारण हाय इन्कम अर्नर्स आहेत, कमवल्यानंतर सेव्हिंग करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, वेल्थ ॲक्युम्युलेशन करण्याकडे त्यांचा फोकस असतो पण वेल्थ प्रोटेक्ट आणि प्रिझर्वेशनचा त्यांच्याकडे कोणताच प्लॅन नसतो. फॉर एक्झाम्पल की त्यांच्याजवळ आज 10 कोटीची ॲसेट आहे, करिअरमध्ये ते पिक लेवलला आहेत, आज त्यांचं करिअर संपलं किंवा आज त्यांना काही झालं तर ही ॲसेट्स नेक्स्ट जनरेशनकडे जाण्यासाठी खूप लीगल आणि कंप्लायन्सेसला त्यांना फेस करावं लागतं. त्यामुळे प्रिझर्वेशनसाठी तुम्हाला नुसतं व्हील करून चालत नाही, प्रिझर्वेशनसाठी तुम्हाला एक ट्रस्ट एस्टॅब्लिश करणं फार गरजेचं आहे. तो हाय इन्कम अर्नर्सने या 3 बिगेस्ट फायनान्शियल मिस्टेक जर अवॉइड केल्यात तर हाय इन्कम अर्नर्स खूप चांगल्या पद्धतीने वेल्थ क्रिएट करू शकतील, इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्यूट करू शकतील, त्यांच्या फॅमिलीला पण त्यांना खूप चांगलं फायनान्शियल सिक्युअर लाईफ देता येऊ शकतं. 3 बिगेस्ट मिस्टेक अवॉइड करणं फार गरजेचं आहे हाय इन्कम अर्नर्सने. खूप सारे हाय इन्कम प्रोफेशनल्सना असं वाटतं की ते खूप सारे पैसे इन्व्हेस्ट करतायत, खूप सारे ॲसेट्स बाय करून ठेवलेले आहेत. याच्यामुळे त्यांचं रिटायरमेंट सिक्युअर होऊ शकतं का? बिलकुल नाही. कारण खूप साऱ्या हाय इन्कम प्रोफेशनल्सला असं वाटतं की ते खूप सेव्ह करतायत, खूप इन्व्हेस्ट करतायत, दॅट मीन्स माझ्या रिटायरमेंटसाठी खूप मोठा कॉर्पस क्रिएट होईल. नुसतं सेव्ह करणं, इन्व्हेस्ट करणं एवढं सफिशियंट नाही आहे. आय एम नॉट सेईंग की सेव्ह आणि इन्व्हेस्ट नाही करायचं आहे, बट सेव्ह इन्व्हेस्ट विदाऊट स्ट्रक्चर काही कामाचं नाही आहे. त्यामुळे 5 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत जे हाय इन्कम अर्नर्स आहेत त्यांच्या रिटायरमेंटला योग्य पद्धतीने प्लॅन करण्यासाठी. नंबर 1, त्यांना त्यांचं रिटायरमेंट टार्गेट किती आहे हे अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. आज त्यांचं एज 40 आहे, 50ला रिटायर होणार आहेत, 55ला रिटायर होणार आहेत, हे त्यांनी प्लॅन करणं गरजेचं आहे. आणि त्या 50 किंवा 55च्या दरम्यान त्यांच्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज किती आहेत, कोणकोणत्या आहेत आणि त्यांना किती कॉर्पस लागणार हे टार्गेट करणं फार गरजेचं आहे. सेकंड थिंग इम्पॉर्टंट आहे, रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर करणं फार गरजेचं आहे. म्हणजे इन्शुरन्सेस, टर्म इन्शुरन्सेस, हेल्थ इन्शुरन्सेस या सर्व गोष्टी त्यांना प्रॉपरली प्लॅन करणं गरजेचं आहे. थर्ड थिंग, प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन प्लॅन त्यांच्याजवळ असणं फार गरजेचं आहे. बरेचसे लोक हाय इन्कम अर्न करतात, ते रँडम इन्व्हेस्टमेंट करतात, कोणाच्या तरी सांगण्याहून करतात आणि खूप काही त्यांच्याकडे स्टॉक्स असतात, खूप सारे म्युच्युअल फंड्स असतात, गोल्ड, ETFs, खूप काही गोष्टी त्यांनी घेतलेल्या असतात, त्याला त्यांनी इन्व्हेस्टमेंट आणि किंवा पोर्टफोलिओचं नाव दिलेलं आहे. तर ही गोष्ट तितकी खरी नाही आहे. ओके. डायव्हर्सिफिकेशन त्यांना योग्य पद्धतीने केल्याने त्यांची रिस्क मिनिमाइज करता येऊ शकते. चौथी इम्पॉर्टंट गोष्ट, रिव्ह्यू आणि रिबॅलन्सिंग करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, जे बरेचसे हाय इन्कम प्रोफेशनल्स करत नाही. रिव्ह्यूमध्ये ही गोष्ट कळते की उद्या जर तुम्ही फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, तुमचा गोल पुढच्या 5 वर्षांनी येणार आहे आणि तुम्ही किती % अचीव्ह केलेलं आहे. तुम्ही जास्त % अचीव्ह केलेलं असेल तर तुम्हाला कदाचित रिबॅलन्सिंग करण्याची गरज येऊ शकते. तुम्ही कमी प्रमाणामध्ये अचीव्ह केलेलं आहे तर अगेन परत तुम्हाला काही गोष्टी रिबॅलन्स कराव्या लागतील. ओके. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट जी आहे, जे त्यांच्याकडे एक्सपर्टचा कोणत्याच पद्धतीचा सल्ला नसतो, जेणेकरून एक्सपर्ट त्या कम्प्लीट स्ट्रक्चरला रिव्ह्यू करेल,
एक्सपर्ट त्यांना गाईडलाईन देईल की या गोष्टी या पद्धतीने झाल्या पाहिजेत, या पद्धतीने रिबॅलन्सिंग केलं पाहिजे, सो दॅट 5 गोष्टी एकत्रित आल्यानंतर त्यांचा फायनान्शियल कॉन्फिडन्स पण इन्क्रीज होईल. तो हाय इन्कम अर्नर जे असतात हे पैसे कमवण्यामध्ये फार कॉन्फिडंट असतात, बट वेन इट कम्स टू इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यांना क्वेश्चन विचारलं, खरंच तुम्ही तुमच्या ॲसेट्स विषयी, खरंच तुमच्या वेल्थ विषयी, खरंच तुमच्या फ्रीडम विषयी कॉन्फिडंट आहात का, तर मोस्ट ऑफ द टाइम आन्सर येतं की नाही. बरोबर. तो हाय इन्कम अर्नर्सला फक्त सेव्हिंग करून, इन्व्हेस्टिंग करून रिटायरमेंट अचीव्ह करतात असं जर वाटत असेल तर ते भ्रमामध्ये जगतायत. हे तितकं खरं नाहीये. त्यांना या 5 गोष्टी स्ट्रक्चर्ड सकट त्यांच्याजवळ असणं फार गरजेचं आहे. हे अंडरस्टँड करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला कन्व्हर्सेशन मधून मी 2 शब्द तुमच्याकडून वारंवार ऐकलेत, रॅन्डम इन्व्हेस्टिंग आणि स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग. तुम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल की रॅन्डम इन्व्हेस्टिंग आणि स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग मधला फरक काय? बघा, रॅन्डम इन्व्हेस्टिंग फर्स्ट अंडरस्टँड करून घेऊया की एक्झॅक्टली काय आहे. रॅन्डम इन्व्हेस्टिंग म्हणजे की कोणाच्याही सांगण्यावरून तुम्ही कोणत्याही ॲसेट क्लासमध्ये केव्हाही ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे अवेलेबल आहेत त्यावेळेस इन्व्हेस्ट करणं. लाईक एक बँकर आहे जो तुमच्याशी फार चांगला कनेक्ट आहे, जिकडे तुमचं अकाउंट आहे, त्यांनी एक नवीन प्रोडक्ट आलं म्हणून सजेस्ट केलं आणि तुम्ही तो प्रोडक्ट बाय केलं, विच इज कॉल्ड रॅन्डम इन्व्हेस्टमेंट. ऑर एल्स तुमच्या सीएने सांगितलं की तुम्हाला इतका टॅक्स लागेल, तुम्हाला हा टॅक्स वाचवण्यासाठी लँड बाय करावं लागेल, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल, विच इज कॉल्ड रॅन्डम इन्व्हेस्टिंग. ओके. ज्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं स्ट्रॅटेजी बनवत नाही. फिअर हाच असतो की मी आज जर हे केलं नाही तर अपॉर्च्युनिटी मिस होणार, आज जर मी हे केलं नाही तर कदाचित मला जास्त टॅक्स भरावे लागतील. याला आपण नाव देऊ रॅन्डम इन्व्हेस्टिंग. रॅन्डम इन्व्हेस्टिंग शक्यतो बँकरकडून येऊ शकतं, रॅन्डम इन्व्हेस्टिंग कोण माईट बी चार्टर्ड अकाउंटंटकडून येऊ शकतं, रॅन्डम इन्व्हेस्टिंग कदाचित तुमच्या मित्राच्या सांगण्याहून येऊ शकतं, रॅन्डम इन्व्हेस्टिंग लोकल ॲडवायझर आहे ज्याच्याकडे कुठल्याच पद्धतीचं स्ट्रक्चर नाही आहे त्याच्याकडून पण येऊ शकतं. तर रॅन्डम इन्व्हेस्टिंग शक्यतो अवॉइड करणं फार गरजेचं आहे. स्ट्रक्चर्ड इन्व्हेस्टिंग किंवा स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग हा सेकंड पार्ट आहे, त्याला आता अंडरस्टँड करू. स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग म्हणजे इथे सर्वात प्रथम तुम्ही तुमचं फायनान्शियल सिच्युएशन अंडरस्टँड करता की तुमचं कॅश फ्लो काय आहे, तुम्ही अर्न किती करताय, जे काही अर्निंग आहे ते हे येत आहेत कुठून, जॉब मार्फत येत आहेत, बोनसेस मार्फत येत आहेत, किंवा तुमचं बिझनेस आहे, प्रोफेशनल इन्कम आहे, हे अर्निंग्स कुठून येत आहेत, त्यानंतर तुमचे एक्सपेन्सेस काय आहेत हे अंडरस्टँड केलं जातं. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हला क्लॅरिटी आणून दिली जाते. तुम्हाला रिटायर कधी व्हायचं आहे, मुलांचं एज्युकेशनसाठी, हायर स्टडीजसाठी किती पैसे केव्हा लागू शकतील, कारण हे सगळे क्वेश्चन मार्कचे क्वेश्चन आहेत की तुम्हाला किती पैसे लागतील. यामध्ये तुम्हाला तिथे थोडंसं स्ट्रक्चर प्लॅनिंगच्या गोल ऑब्जेक्टिव्हसाठी प्रॉपर एक क्वेश्चनरी असते ती फिलअप करून या गोष्टींचं आन्सर मिळू शकतं. थर्ड थिंग, ज्यावेळेस तुमचे गोल्स ऑब्जेक्ट क्लिअर होतात देन मग इथे रिस्क ॲनालिसिस होतं की तुम्हाला प्रोटेक्शन किती करायला पाहिजे, इन्शुरन्सेस तुमच्याकडे किती असायला पाहिजे, कॉन्टिन्जन्सी एमर्जन्सी फंड किती असायला पाहिजे. चौथी गोष्ट येते मग ॲसेट अलोकेशन. ॲसेट अलोकेशनमध्ये तुम्हाला कोणकोणत्या ॲसेट्समध्ये किती प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे याचे पर्सेंटेज डिसाईड होतात बेस्ड ऑन युअर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. देन पाचवी गोष्ट येते प्रोडक्ट सिलेक्शन. ओके. आता प्रोडक्ट सिलेक्शन म्हणजे कोणता म्युच्युअल फंड घ्यायचा, कोणतं स्टॉक बाय करायचा, म्युच्युअल फंडमध्ये स्कीम किती ठेवायच्या, इक्विटीमध्ये किती ठेवायचं, डेटमध्ये किती ठेवायचं, ETF किती बाय करायचे, स्टॉक्स कोणते बाय करायचे, किती इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला तुमचा पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे, किती जिओग्राफीमध्ये तुम्हाला तुमचा पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे, हे डायव्हर्सिफिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट सिलेक्शन सोपं होऊन जातं. अँड लास्ट एक तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती 6वी गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो रिव्ह्यू अँड रिबॅलन्सिंग. तर स्ट्रक्चर्ड प्लॅनिंगमध्ये या स्टेप्स आहेत ज्याच्यामध्ये प्रोसेस आहे, सिस्टम आहे आणि सिस्टमला तुम्हाला फॉलो करायचे. बट रॅन्डम इन्व्हेस्टिंगमध्ये आपण अशा व्यक्तीच्या सांगण्यावरून इन्व्हेस्ट करतो जो फक्त तुम्हाला एक खोटं आश्वासन देतो, मी आहे ना, माझ्यावरती ट्रस्ट ठेवा, म्युच्युअल फंड आहे ना, म्युच्युअल फंडवरती ट्रस्ट ठेवा. तर या गोष्टी रॅन्डम इन्व्हेस्टमेंटमध्ये इमोशनली कॉल घेऊन लोक करतात आणि लोकांचे फायनान्शियल गोल्स ते अचीव्ह नाही करू शकत. त्यामुळे हाय इन्कम अर्नर्स 25-30 वर्ष चांगलं इन्कम अर्न करून पण त्यांच्याकडे 7-8 कोटीचं नेटवर्थ क्रिएट नाही.
स्ट्रक्चर प्लॅनिंग मार्फत तुम्ही ॲव्हरेज इन्कम मार्फत पण वेल्थ क्रिएट करू शकता. 15 वर्षापूर्वी आमच्याजवळ एका क्लायंटनी, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हनी प्लॅनिंग स्टार्ट केलं, स्ट्रक्चर प्लॅनिंग स्टार्ट केलं, प्रॉपर रिव्ह्यू केलं, रिबॅलन्सिंग केलं. एक्सपर्टला जेव्हा पण रिव्ह्यू दिलं त्या सर्व रिव्ह्यूजला त्यांनी प्रॉपर ॲक्शन घेतलं. आज 15 वर्षांनी त्याच्याजवळ 10.5 कोटीचं नेटवर्थ आहे. बट तुम्ही रँडम इन्व्हेस्टिंगमध्ये जाऊन बघा, त्यांनाच माहीत नसतं कोणती इन्व्हेस्टमेंट का केलेली आहे, ॲसेट्स का बाय केलेले आहेत, आणि प्रत्येक वेळी ट्रेंड बघतात, ट्रेंडमध्ये आत येतात, ट्रेंड खालती आला तर पैसे काढतात, अगेन परत दुसऱ्या ट्रेंडमध्ये जातात. या सर्व गोष्टींना रँडम इन्व्हेस्टिंग आहे. दोघांमध्ये ह्यूज फरक आहे. पण ऑब्झर्व केलं तर मेजॉरिटी लोक म्हणजे 97 to 98% रँडम इन्व्हेस्टिंगवरतीच फोकस करतात. बट स्ट्रक्चर प्लॅनिंगवरती फार कमी लोक फोकस करतात. पण जे लोक फोकस करतात ते गॅरंटेड वेल्थ क्रिएट करतात स्ट्रक्चर प्लॅनिंग मार्फत. हा मेजर डिफरन्स आहे. कॉर्पोरेट एन्व्हायरमेंटमध्ये खूप अशा खळबळ निर्माण करणाऱ्या न्यूज आपल्याला ऐकायला मिळाल्या. ओरॅकलने जे काही ले ऑफ केलं किंवा ॲमेझॉनने पण काही ले ऑफ केलं. तर माझा असा एक प्रश्न आहे की पुढच्या 4-5 वर्षामध्ये जर हाय इन्कम अर्नर्सचा जर जॉब लूज झाला किंवा त्यांचे फायनान्शियल्समध्ये काही चॅलेंजेस आले तर त्यांची फॅमिली कशा पद्धतीने सर्वाईव्ह होऊ शकते? रिसेंटली जे काही ओरॅकलमध्ये झालं, ॲमेझॉनमध्ये पण झालं, आणि हे रिसेशन वारंवार तुम्ही प्रत्येक सायकलमध्ये बघितलेले. सो हाय इन्कम अर्नर्स जे प्रोफेशनल्स आहेत त्यांचं लाईफस्टाईल ना कम्प्लिटली हाय इन्कमवरती बिल्ड झालेलं असतं. त्यांच्या केसमध्ये जर सडनली इन्कम स्टॉप झालं तर काय होऊ शकतं? पहिली गोष्ट, त्यांना लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतं. सेकंड थिंग, मुलांच्या एज्युकेशनचं कम्प्लीट प्लॅनिंग डिस्टर्ब होऊन जातं. थर्ड थिंग, रिटायरमेंटसाठी जे काही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट्स करतात त्या इन्व्हेस्टमेंट स्टॉप कराव्या लागतात. चौथी गोष्ट इम्पॉर्टंट आहे की प्री मॅच्युअर्ड ॲसेट्स त्यांना ब्रेक करावे लागतात. आणि पाचवी गोष्ट, फायनान्शियल स्ट्रेस त्यांचं पीकवरती जातं. तो हाय इन्कम अर्नर्सला या 5 गोष्टींना फेस करावं लागतं. हे न होण्यासाठी त्यांच्याजवळ स्ट्रक्चर असणं फार गरजेचं आहे. स्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी होतात जे हाय इन्कम अर्नर्सला अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. नंबर 1, इथे इन्कम किंवा जॉब लॉस रिस्क मॅनेजमेंट खूप प्रॉपर पद्धतीने होतं. म्हणजे स्ट्रक्चर प्लॅनिंग जर तुम्ही केलं आणि भविष्यामध्ये पुढच्या 4-5 वर्षामध्ये जर तुमचा जॉब जरी जातोय तरी पण तुमच्या स्ट्रक्चरमध्ये त्याचं प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॉन्टिंजन्सी रिझर्व्स फार स्ट्रॉंग असतात. त्यामुळे स्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये या 2 गोष्टी इतक्या स्ट्रॉंग असतात ना, त्यामुळे हाय इन्कम अर्नरचं जॉब लॉस जरी झाला किंवा प्रोफेशनल्स आहेत त्यांचं इन्कम पण स्टॅग्नेशनमध्ये आलं तरी पण त्यांना फायनान्शियल वेल्थ प्रोटेक्ट करता येते, बिल्ड करता येते आणि प्रिझर्व करता येते. एक एक्झाम्पल सांगतो इथे. आमच्याच जवळ एक कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह होता, त्याचं इन्कम स्टॉप झालं आणि 8 महिने, म्हणजे कोविडची गोष्ट आहे, 8 महिने त्याला घरी बसण्याची वेळ आली. पण 8 महिन्यामध्ये ज्यावेळेस तो घरी बसलेला त्यावेळेस त्याच्याकडे जवळपास 24 महिन्याचा कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह होता. त्यामुळे 8 महिने तो जॉब शोधत होता. इंडस्ट्री त्यांनी चेंज केली नाही, सेम इंडस्ट्रीमध्ये तो जॉब शोधत होता. 8 महिन्यानंतर त्याला दुसरा जॉब लागला. स्ट्रक्चर प्लॅनिंग केल्या कारणाने जॉब गेला तरी पण त्यांनी त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स कोणत्याच ब्रेक नाही केले. आणि कालांतराने आज 16 वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये त्याचं रिटायरमेंट अकाउंट जवळपास 4 कोटींनी फुलफिल झालेलं आहे. मुलीच्या एज्युकेशन आणि मुलीच्या मॅरेजसाठी त्याच्याकडे 2.25 कोटीचं कॉर्पस आहे. त्यामुळे जे हाय इन्कम अर्नर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, करिअरमध्ये एस्टॅब्लिश आहेत, ते फक्त इन्कमवरती जर डिपेंड राहिले तर त्यांची लाईफस्टाईल तर कॉम्प्रोमाइज होते पण फायनान्शियल गोल्स पण टॉस होतात. आणि याला फक्त एकच मार्ग आहे, स्ट्रक्चर्ड बनवा, स्ट्रक्चरला फॉलो करा, स्ट्रक्चरला रिव्ह्यू करा आणि एक्सपर्ट सोबत जा. 4 गोष्टी केल्या तर हाय इन्कम अर्नरला कोणत्याच पद्धतीचा प्रॉब्लेम नाही. भविष्यामध्ये त्यांचं इन्कम स्टॉप झालं तरी. नितीन सर, तुमच्याकडून मी एक वाक्य ऐकलंय की बऱ्याच वेळेला क्लायंटला तुम्ही ॲडवाईज केलेलं आहे की फर्स्ट फोकस ऑन युअर रिटायरमेंट प्लॅनिंग, राईट? बट असे पण क्लायंट आहेत की रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये असताना पण त्यांचे बाकी पण फायनान्शियल गोल्स आहेत किंवा मुलांचं शिक्षण आहे. तर रिटायरमेंट प्लॅनिंग करताना फॅमिली गोल्स आणि चिल्ड्रन एज्युकेशनला मग इंटिग्रेट कसं करू शकतो मग आपण? बघा, जनरली रिटायरमेंट हा तुमच्या लाईफमधला नंबर 1 गोल असणं फार गरजेचं आहे. या एका गोलवरती जर फोकस केलं तर तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडेंट होणं सोपं जातं. राहिलं आता मुलांचं फ्युचर,
तर त्याला तुम्ही सेपरेटली पण प्लॅन करू शकता. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस तुम्ही गोल सेटिंग करता त्यावेळेस कोणता गोल तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे पहिलं अंडरस्टँड करायचं. त्या गोलची लिस्ट करा. टॉप 3 गोल्सला तुम्ही पेपरवरती आणा. नंबर 1 तुमचं रिटायरमेंट, मुलांचं फ्युचर, आणि तिसरी गोष्ट तुमचे काही लाईफस्टाईल रिलेटेड एक्सपेन्सेस असतील, घर घेणं किंवा गाडी घेणं, वेकेशन करणं, हे थर्ड लाईफस्टाईल गोलमध्ये तुमचे इंटिग्रेटेड होतात. ज्यावेळेस तुम्ही रिटायरमेंटला प्रॉपरली सेट करता, 1.5 लाख रुपये महिन्याचं तुमचं जर आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, तर साधारण पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला 6 कोटी रुपयाची गरज लागेल, जे 30 वर्ष तुम्हाला रिटायरमेंटमध्ये कामाला येतील. जर ही गोष्ट तुम्हाला कळलेली आहे, तर 6 कोटी अचीव न करता तुम्ही 8 कोटी 9 कोटी कसे अचीव करता येईल याच्यावरती जर फोकस केला, तर तुम्हाला फक्त फायनान्शियल इंडिपेंडंट या गोलवरती फोकस करायचं आहे. मुलांचं एज्युकेशन, मुलांचं मॅरेज, तुमचे लाईफस्टाईल रिलेटेड गोल्स एका गोलवरती तुम्हाला इंटिग्रेट करता येऊ शकतं. जनरली मिडल क्लास लोकांची मेंटॅलिटी काय असते की त्यांच्या फायनान्शियल गोल्सला जी काही रिक्वायरमेंट आहे ना, तेवढंच अचीव करण्यासाठी ते लोक एफर्ट्स करतात. रादर दॅन वेल्दी लोक काय करतात की त्यांची गरज जर 5 कोटी रिटायरमेंटची आहे, तर ते 5 कोटी अचीव न करता 8 ते 10 कोटी कसं अचीव करतील. कारण त्यांना ही गोष्ट माहिती आहे की उद्या मी 5 कोटीसाठी जर प्लॅन केलं, तर मी अशा इकॉनॉमीमध्ये राहतो जिथे फायनान्शियल मार्केट क्रॅश होऊ शकतं, गव्हर्नमेंट उद्या फेल होऊ शकते, आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या ओव्हरऑल ॲसेट क्लासवरती आणि इन्व्हेस्टमेंटवरती पडू शकतं, आणि ती ॲसेट क्लास श्रिंक होऊ शकते. तर प्रॉपरली जर तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडंटला जर गोल सेट केलाय, गोल जो काही सेट केलाय, ती अमाऊंट अचीव तर करायची, पण त्याहीपेक्षा जास्त कसं अचीव करता येईल यावरती जर फोकस केला, तर तुमचा फोकस एका डायरेक्शनमध्ये राहतो. ज्यावेळेस फोकस एका डायरेक्शनमध्ये असतो, त्यावेळेस तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडंट हा गोल अचीव करता, आणि राहिले तुमचे जे छोटे मोठे गोल, जसं मुलांचं फ्युचर आहे हे डिस्टर्ब नाही होत, मुलांचं मॅरेज गोल आहे हा डिस्टर्ब नाही होत, तुमचे लाईफस्टाईल रिलेटेड गोल्स आहेत हे डिस्टर्ब नाही होत. गेल्या 16 वर्षाच्या स्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये आमच्याकडे अशाच पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे की त्यांचं फायनान्शियल इंडिपेंडन्स आधी अचीव करणं, आणि टप्प्याटप्प्यानं बाकीचे गोल्स त्यांचे अचीव होतात. तर आमच्याकडे एन नंबर ऑफ केस स्टडीज अशा आहेत की त्यांचं फायनान्शियल इंडिपेंडंट आधी अचीव झालेलं आहे, आणि त्यांच्या मुलांचं एज्युकेशन हायर स्टडीज अजून 5-10 वर्षानंतर येणार आहेत. त्यामुळे याला या पद्धतीने इंटिग्रेट करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला इंटिग्रेट करायचं नसेल तर तुम्ही गोल सेपरेट पण करू शकता. तुमचं रिटायरमेंट सेपरेट ठेवा, मुलांचं एज्युकेशन सेपरेट करा, त्याला टाईमलाईन द्या, त्याला प्रायोरिटी द्या, अकॉर्डिंगली प्रत्येक गोलसाठी प्रत्येक इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास वेगवेगळं ठेवा. हे देखील करता येऊ शकतं. तर 2 वे आहेत, इंटिग्रेट करा एकाच गोलमध्ये, ऑर एल्स सेपरेट गोल क्रिएट करून सेपरेट त्याला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ डिझाईन करा. पण हे जे काही झालं पाहिजे हे प्रॉपर स्ट्रक्चरवरती आलं पाहिजे. ओके. आणि स्ट्रक्चरला तुम्हाला रिव्ह्यू करता आला पाहिजे वर्षातून 1-2दा. तुम्हाला कळलं पाहिजे की यावर्षी तुमचं हे नेटवर्थ होतं, यावर्षी हे नेटवर्थ झालं, यावर्षी हे झालं, यावर्षी हे झालं. तुम्हाला या गोष्टी कळतच नाही आहेत. फक्त तुम्ही हा इन्कम अर्न करताय, रँडम इन्व्हेस्टमेंट करताय, ॲसेट जमा करताय, पण त्याच्यातून इन्कम जनरेट नाही होत आहे, लिक्विडिटी नाही, सेफ्टी नाही आहे. ओव्हर द पिरियड तुम्हाला फील होईल की तुम्ही इनसिक्युअर्ड जास्त होताय, तुमचं फायनान्शियल कॉन्फिडन्स लूज होतोय, नंबर ऑफ ॲसेट्स भरपूर आहेत, पण त्याच्यातून इन्कम जनरेट होत नाही आहे, लिक्विडिटी नाही, सेफ्टी नाही आहे. त्यामुळे गोल्स ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर स्ट्रक्चर करणं हा इन्कम अर्नरसाठी फार इम्पॉर्टंट टास्क असेल. 2008 मध्ये लेमन ब्रदर्सचं एक मोठं क्रायसिस येऊन गेलं. लॉकडाऊनमध्ये पण खूप मोठी व्होलॅटिलिटी बघायला मिळाली. आता युद्धाचा परिणाम बघितलं तर तिथे पण स्टॉक मार्केटमध्ये खूप सारं व्होलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळाली. तो ज्यावेळेला ही व्होलॅटिलिटीचा सामना करावा लागतो त्यावेळेला रिटायरमेंट प्लॅनिंग कसं डिस्टर्ब होतं? बऱ्याचशा लोकांना ऑलवेज, स्पेसिफिकली जे हाय इन्कम अर्नर्स आहेत, हे ट्रेंड बघून इन्व्हेस्टमेंट्स करतात. तो ज्यावेळेस तुम्ही ट्रेंड बघून इन्व्हेस्टमेंट करताना, त्यावेळेस प्रॉब्लेम काय होतं की उद्या फायनान्शियल मार्केटमध्ये करेक्शन झालं, क्रॅश झालं, तर तुमचा इंटायर पोर्टफोलिओ इमोशन्सवरती डिपेंड राहतो, आणि तुमचे इमोशन्स पहिली गोष्ट डिस्टर्ब होतात. तो ज्यावेळेस मार्केट क्रॅश होतं आणि तुम्ही फायनान्शियल मार्केटमध्ये विदाऊट स्ट्रक्चर प्लॅनिंग जर इन्व्हेस्टिंग केलं असेल, तर पहिली गोष्ट काय होते, लोक इमिजिएट रँडमली जसं इन्व्हेस्ट केलं तसं रँडमली आता रिडम्शन पण करायला सुरुवात करतात. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट काय होते की त्यांच्याकडे रिबॅलन्सिंग स्ट्रक्चर नसल्या कारण ते रिबॅलन्सिंग पण करत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एक्सपर्टकडे जाऊन ते लोक कोणत्याच पद्धतीचा सल्ला घेत नाही. त्यामुळे स्ट्रक्चर प्लॅनिंग फार महत्त्वाचं डिसिजन असतं त्यावेळेस. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर प्लॅनिंग करता तर बेनिफिट काय मिळतात,
पहिली गोष्ट की तुमच्याकडे तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असतात. तुम्हाला माहिती आहे की तुमचं रिटायरमेंट कधी येणार आहे, किती पैसे लागतील, तुम्हाला माहिती आहे मुलांचं फ्युचरसाठी केव्हा किती पैसे लागतील. तो गोल्स ऑब्जेक्ट तुमचे क्लिअर असतात. रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर असतं, कॉन्टिन्जन्सी तुमचं प्रॉपर असतं, एमर्जन्सी फंड किती ठेवायचं आहे, कुठे ठेवायचं हे प्रॉपर असतं. त्यामुळे ॲसेट अलोकेशन प्रॉपर होतं, डायव्हर्सिफिकेशन प्रॉपर होतं आणि सर्वात महत्त्वाचं या 3-4 गोष्टी प्रॉपर झाल्यानंतर तुम्हाला रिबॅलन्सिंग पण प्रॉपर करता येऊ शकतं. दॅट मीन्स तुम्ही स्टेप्स बघितल्या तर या प्रोसेस आणि सिस्टम ड्रिव्हन स्टेप्स आहेत, ज्या तुम्हाला फॉलो केल्यानंतर रँडम इन्व्हेस्टिंगवरती डिपेंड राहण्याची गरज नाही आहे. कारण ज्यावेळेस रँडम इन्व्हेस्टिंगवरती लोक डिपेंड राहतात तर ऑल द टाइम मार्केटला त्यांना फोकस करावं लागतं. मार्केट जर वर जात आहे खालती जात आहे तर त्यांचे इमोशन्स पण वर खालती जातात आणि ज्यावेळेस तुमचे इमोशन्स वर खालती जातात त्यावेळेस तुम्ही तुमचं करिअरवरचं लक्ष जिकडे द्यायला पाहिजे ते लक्ष नाही आहे, हेल्थवरती लक्ष नाही आहे. त्यामुळे स्ट्रक्चर प्लॅनिंगने काय होतं की तुम्ही फोकस्ड आहात, तुम्हाला माहिती आहे की तुमचे गोल्स कधी तुम्हाला अचीव्ह करायचे आहेत, ॲलोकेशन काय आहे, रिव्ह्यू कधी करायचं आहे. त्यामुळे इंटायर ही सगळी जी एनर्जी तुमची सेव्ह होते आणि ही एनर्जी जी आहे ही तुम्हाला डायव्हर्ट करता येऊ शकते तुमच्या हेल्थवरती, करिअरवरती, फॅमिलीवरती, स्वतःला अपस्किल करता येऊ शकतो. तो हाय इन्कम अर्नर्स जे असतात हे करिअरमध्ये एस्टॅब्लिश असतात, तर त्यांनी शक्यतो स्ट्रक्चर प्लॅनिंगला फोकस करावं, जेणेकरून करिअर आणि अदर एरिया जे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याला फोकस करता येऊ शकते. अदरवाईज त्यांचं रिटायरमेंट कुठेतरी डिस्टर्ब होईल, टॉस होईल. मेहनत जी एवढी केलेली आहे की इन्कम वाढवलेलं आहे, रिस्क घेतली इन्कम वाढवण्यासाठी, ती मेहनत करून पण त्या ॲसेट्सला त्यांना योग्य वेल्थमध्ये कन्वर्ट करता येऊ शकत नाही. आणि जर योग्य वेल्थमध्ये त्यांनी कन्वर्ट नाही केल्या तर त्यांचे इमोशन्स पण फार व्होलेटाईल होतात, फ्रस्ट्रेशन वाढतं, अनसर्टनिटी वाढते, फायनान्शियल कॉन्फिडन्स लूज होतो आणि एंडमध्ये त्यांची स्टेटमेंट असते की मी एवढं इन्कम अर्न करून पण ॲसेट्स माझ्या वाचू शकलो नाही, वेल्थ वाचू शकलो नाही आणि सगळ्या गोष्टी देवावरती आणि नशिबावरती सोडल्या जातात. एकच गोष्ट करा, एक्सपर्टकडे जा, तो एक्सपर्ट एक्सपिरियन्स पाहिजे आणि तो वेल्थ स्ट्रक्चर तुम्हाला करून देणारा पाहिजे. तो वेल्थ स्ट्रक्चर फॉलो करा, रिव्ह्यू करा, रिबॅलन्स करा आणि 10-15 वर्षामध्ये तुमची वेल्थ क्रिएट करा, बिल्ड करा, प्रोटेक्ट करा. प्रिझर्व करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर वेल्थ क्रिएशन जितकं महत्त्वाचं आहे, प्रिझर्वेशन महत्त्वाचं आहे, प्रोटेक्शन पण तितकंच महत्त्वाचं आहे, एंडमध्ये एन्जॉय पण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण हा इन्कम एका एरियामध्ये फार स्ट्रॉंग असतात इन्कम अर्न करण्यामध्ये. बरोबर. बट ज्यावेळेस वेल्थ क्रिएट करणं, बिल्ड करणं, प्रोटेक्ट करणं, प्रिझर्व करणं 4 एरियाज येतात तिथे हाय इन्कम अर्नर्स फार वर्स्ट असतात, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. तर याला अवॉइड करण्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅनिंगकडे जावं लागेल. नितीन सर, आतापर्यंत बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही खूप एकदम मायक्रो लेवलवर डाऊन डिस्कशन केलेलं आहे, राईट? बट आता एंटायर स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग या प्रोसेसला जर एक एक्सपर्ट लीड स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग प्रोसेस फॉलो करून एखाद्या क्लायंटला टँजिबल आणि नॉन टँजिबल असे काय फायदे मिळतात याविषयी आता थोडी क्लॅरिटी द्या. अत्यंत मायक्रो लेवलवरचा हा क्वेश्चन आहे की कोणते टँजिबल बेनिफिट आणि कोणते इनटँजिबल बेनिफिट स्ट्रक्चर प्लॅनिंग केल्यानंतर मिळतात. तर पहिलं आपण टँजिबल बेनिफिटविषयी, ज्या व्यक्तीकडे स्ट्रक्चर प्लॅन आहे जो त्याच्या एक्सपर्टने डिझाईन केला आहे त्याला पहिलं टँजिबल बेनिफिट मिळेल की रिटायरमेंटची गोल क्लॅरिटी मिळेल, नेटवर्कची त्याला क्लॅरिटी मिळेल, म्हणजे सध्या त्याचं फायनान्शियल नेटवर्क किती आहे हे टँजिबल बेनिफिट आहे. बऱ्याचशा लोकांना त्यांचं नेटवर्क किती हे माहीतच नसतं जे हाय इन्कम अर्न करतात. खूप सारे प्रोफेशनल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना नेटवर्क किती हे सांगता येऊ शकत नाही. तर नेटवर्कची क्लॅरिटी मिळेल, रिटायरमेंट गोल क्लॅरिटी मिळेल, त्याच्यानंतर मुलांचं फ्युचरच्या गोलची क्लॅरिटी मिळेल, हे सगळे टँजिबल बेनिफिट आहे. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट स्ट्रक्चर हे एक टँजिबल बेनिफिट मिळेल की कोणत्या ॲसेट क्लासमध्ये किती प्रमाणामध्ये त्याला रिस्क घ्यायची आहे, इन्शुरन्सेस प्रोटेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे, एमर्जन्सी रिझर्व्ह कशा पद्धतीने ठेवायचे, हे सगळे टँजिबल बेनिफिट त्याला त्या स्ट्रक्चरमध्ये मिळून जातील. त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन स्ट्रक्चर त्याला मिळेल, तो एक टँजिबल बेनिफिट मिळेल. रिव्ह्यू आणि रिबॅलन्स स्ट्रक्चर हा एक टँजिबल बेनिफिट मिळेल. तो असे 5 ते 6 टँजिबल बेनिफिट आहेत जे एका योग्य एक्सपर्टकडे जाऊन स्ट्रक्चर प्लॅनिंग केल्यावरती तुम्हाला मिळून जातील. सेकंड बेनिफिट विच इज कॉल्ड, आणि हा फार इम्पॉर्टंट आहे, तो आहे इनटँजिबल बेनिफिट. इनटँजिबल बेनिफिट मिळेल की ज्यावेळेस तुमच्याकडे एका एक्सपर्टचं प्रॉपर स्ट्रक्चर्ड प्लॅन आहे जो तुमच्या फायनान्शियल लाईफला कुठे घेऊन जायचं आहे आणि तुम्ही कुठे उभे आहात हे ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस इनटँजिबल बेनिफिट असा आहे
की पहिली गोष्ट तुम्हाला पीस ऑफ माइंड मिळेल. ओके. दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या फॅमिलीची फायनान्शियल सिक्युरिटीचा सेन्स मिळेल. तिसरी गोष्ट क्रायसिसमध्ये तुम्ही इतर लोकांपेक्षा कमी घाबरणार. चौथी गोष्ट उद्या जॉब लॉस झाल्यानंतर पण तुम्ही सर्टनिटीमध्ये जगाल. पाचवी गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की भविष्यामध्ये पुढच्या 10-12 वर्षामध्ये तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणार. तो हे झाले इंटँजिबल बेनिफिट. असे बरेचसे इंटँजिबल बेनिफिट आहेत, पण तुम्हाला दोन्ही गोष्टी खूप केअरफुल अंडरस्टँड करायचं. तुम्ही हाय इन्कम अर्नर आहात, प्रोफेशनल्स आहात, खूप मेहनत करता, चांगले पैसे अर्न करता, सेव्ह करता, इन्व्हेस्ट करता, बट स्ट्रक्चर्ड नसल्या कारणाने तुम्हाला टँजिबल बेनिफिट पण नाही मिळत. आणि टँजिबल बेनिफिट तुमच्याकडे नसल्याकारणे इनटँजिबल बेनिफिटकडे तुम्ही लक्ष देत नाही. इनटँजिबल बेनिफिट ज्याच्याकडे स्ट्रक्चर नाही आहे त्याला मिळणारच नाही. रादर दॅन इनटँजिबल गोष्टी त्याच्या लाईफमध्ये कोणत्या होतात की हाय इन्कम अर्न करून, सेव्ह करून, इन्व्हेस्ट करून, ॲसेट देखील बिल्ड करून कॉन्फिडंट बघितलं जात नाही. अनसर्टनिटीची फेस करत असतो. रिटायरमेंट कधी येणार याची क्लॅरिटी नाही आहे. त्याचबरोबर मुलांच्या एज्युकेशनसाठी कशा पद्धतीने नियोजन करायचं याची क्लॅरिटी नाही आहे. भविष्यामध्ये अचानक जॉब गेल्यानंतर काय करायचं याची क्लॅरिटी नाही आहे. तर खूप काही गोष्टी स्ट्रेसमध्ये हाय इन्कम अर्नर जगतात. ज्यावेळी स्ट्रक्चर येतं दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी त्याला मिळतात, टँजिबल बेनिफिट आणि इनटँजिबल बेनिफिट. पण ज्याच्याकडे स्ट्रक्चर नाही आहे त्याच्याकडे फक्त फोकस एकच आहे की तो फक्त ऑल द टाईम मार्केट ट्रेंड बघतो, अनवॉन्टेड रँडम इन्व्हेस्टमेंट करतो, रिटर्न चेस करतो. राईट. तर केअरफुली अंडरस्टँड करा, मेजॉरिटी लोक जे रिटर्न चेस करतात ना हे कधी वेल्थ नाही क्रिएट करू शकत. एक वेल्दी फॅमिली जर आमच्याकडे जर बघितले तर त्याला रिटर्न चेस करणं इतकं महत्त्वाचं नाही आहे. बट येस, डायव्हर्सिफिकेशन करून रिटर्न इम्पॉर्टंट आहे, आय एम नॉट सेईंग, पण त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे सर्टनिटी, कॉन्फिडन्स आणि क्लॅरिटी. सो वेल्दी फॅमिली, हाय इन्कम अर्नर्सला या 3 गोष्टींवरती फोकस करणं फार गरजेचं आहे. 3 गोष्टीला इग्नोर केलं तर त्यांचं हाय इन्कम असून पण त्यांचा स्ट्रक्चर नाही बनणार. स्ट्रक्चर नाही बनला तर वारंवार ते फायर फायटिंगमध्ये जगतील. अवॉइड करायचं असेल स्ट्रक्चर प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. टँजिबल आणि इनटँजिबल बेनिफिट डेफिनेटली तुम्हाला मिळेल. आतापर्यंत तुम्ही बरीच क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न केलात. अपॉर्च्युनिटीविषयी बोललात, चॅलेंजेसविषयी तुम्ही क्लॅरिटी दिली. मीनवाईल तुम्ही टँजिबल आणि नॉन टँजिबल बेनिफिट्स पण तुम्ही आत्तापर्यंत क्लायंटला पटवून देण्याचा प्रयत्न केला. राईट. तो जाता जाता मला एक क्वेश्चन असेल की एका हाय इन्कम प्रोफेशनल्सनी त्याच्या लाईफमध्ये सुरुवात करण्यासाठी कुठली पायरी आता घ्यायला हवी? जाता जाता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मी देताना हीच गोष्ट म्हणेन, जे हाय इन्कम अर्नर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, त्यांनी मी इन्व्हेस्ट कुठे करू, कोणत्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करू हा प्रश्न विचारणं पहिल्यांदा थांबवणं गरजेचं आहे. रादर दॅन स्वतःला ही गोष्ट विचारा की माझं कम्प्लीट फायनान्शियल फ्युचर कशा पद्धतीने दिसायला पाहिजे आणि हे अचीव्ह करण्यासाठी कशा पद्धतीने मी स्ट्रक्चर बनवायला पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम हाय इन्कम अर्नर्स त्यांचं कष्टाने कमवलेला पैसा रँडम ॲडवाईस घेऊन रँडम इन्व्हेस्टिंग करतात. रिझन एकच असतं की मी इन्व्हेस्ट कुठे करू. तो इन्व्हेस्ट कुठे करू हा प्रश्न तुमच्या माइंडमध्ये आला नाही पाहिजे. प्रश्न आला पाहिजे की तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये कोणतं फायनान्शियल लाईफ जगायचं आहे. कम्प्लीट फायनान्शियल पिक्चर तुमचं कसं असलं पाहिजे. आणि हे पिक्चर डिझाईन करण्यासाठी मग स्टेप्स आहेत. पहिली स्टेप की तुम्ही फायनान्शियली कुठे उभे आहात. नंबर 1, दॅट मीन्स तुमचं करंट फायनान्शियल नेटवर्थ किती आहे हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट तुमचं कॅश फ्लो क्लॅरिटी, किती इन्कम अर्न करताय, एक्सपेन्सेस काय, सरप्लस किती राहतोय, इन्व्हेस्ट किती करताय. तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमचे गोल्स ऑब्जेक्टिव्हची क्लॅरिटी. हे पेपरवरती येणं फार गरजेचं आहे की तुमचं टॉप गोल कुठला आहे, बॉटम लाईन गोल कुठले आहेत जे तुम्ही अवॉइड करू शकता, मीडियम लेंथचे गोल कुठले जे लाईफस्टाईल रिलेटेड असतील, टॉप गोल्स कुठले, रिटायरमेंट, फायनान्शियल फ्रीडम, मुलांचं फ्युचर आणि फार फार तर तुमचं घर अपग्रेड करणं. हाय इन्कम अर्नरचे हे 3 टॉपचे गोल्स आहेत. गोल्स ऑब्जेक्टिव्ह क्लॅरिटी आल्यानंतर चौथी गोष्ट येते रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट गॅप अंडरस्टँड करा. तुमच्यावरती तुमची फॅमिली डिपेंड आहे, एकाच व्यक्तीचं इन्कम आहे, प्रॉपर इन्शुरन्स प्रोटेक्शन आहे का, हेल्थ इन्शुरन्स आहे का, टर्म इन्शुरन्स आहे का, ॲक्सिडेंटल आहे का, सर्व गोष्टी.
त्यानंतर येतं डायव्हर्सिफिकेशन, ॲसेट अलोकेशन, कोणत्या कोणत्या ॲसेट क्लासमध्ये किती इन्व्हेस्ट करायचं आहे. हम्म. त्याच्यानंतर तुमचं रिव्ह्यू रिबॅलन्सिंग. तर या स्टेप्सला फॉलो केल्यानंतर ना तुम्हाला कसं फायनान्शियल लाईफ डिझाईन करायचं तुमचं ना कॅनव्हास, लेट्स से हे ब्लँक कॅनव्हास आहे, याच्यावरती तुम्हाला ड्रॉ करायचं तुमचं फायनान्शियल फ्युचर. ड्रॉ केल्यानंतर ना या स्टेप्स आहेत त्या फॉलो केल्यानंतर तुम्ही तिथे पोहोचू शकता. बट तुमचं फायनान्शियल फ्युचरच तुम्ही ड्रॉ नाही केलं तर ऑल द टाइम तुम्ही पैसे अर्न करताय, चांगलं करिअरमध्ये पण एस्टॅब्लिश आहे, सेव्ह पण चांगलं करताय, टॅक्स पण सेव्ह करताय, प्लस इन्व्हेस्ट पण करताय, सर्व गोष्टी करताय. बट तुम्हाला एक गोष्ट माहीत नाहीये की फक्त रिटर्न चेस करून चालणार नाही. तुम्हाला तुमचं फायनान्शियल लाईफ कशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे आणि कशा पद्धतीने अचीव्ह करायचं आहे, त्यासाठी कोणती प्रोसेस सिस्टम आहे, सो दॅट तुमचा मॅक्सिमम वेळ फायनान्शियल मार्केट ट्रॅक करण्यामध्ये किंवा फायनान्शियल स्ट्रेसमध्ये जाता कामा नये. एक रिसर्च सांगतोय डिलॉइटने जो केलेला आहे की नंबर 1 स्ट्रेस मेजॉरिटी हाय इन्कम अर्नर्सला आहे, इवन मिडल क्लास लोकांना पण आहे, विच इज कॉल्ड फायनान्शियल स्ट्रेस. आणि फायनान्शियल स्ट्रेस केव्हा येतं की ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियल काय करताय हे तुम्हाला माहीत नाही किंवा जे काय करताय हे राईट आहे रॉंग आहे याचा आन्सर तुमच्याकडे नाहीये. तर आन्सर फक्त तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅनिंगनीच मिळेल. जाता जाता एकच गोष्ट सांगेन, एक्सपर्टकडे जा, स्ट्रक्चर बनवा, स्ट्रक्चर बनवून त्याच्यावरती तुम्हाला ॲक्शन घ्यायचं, एक्झिक्युशन करायचं, रिव्ह्यू करायचं. अँड नंबर ऑफ केस स्टडी आमच्याकडे आहेत. विदाऊट स्ट्रक्चर कोणी त्याचं फायनान्शियल लाईफमध्ये इन्व्हेस्टिंग करत नाही. विदाऊट स्ट्रक्चर कुठलंही फायनान्शियल डिसिजन घेत नाही. ओके. ऑडियन्ससाठी मला एक गोष्ट आवर्जून सांगायची, खरंच तुम्ही हाय इन्कम अर्नर आहात, प्रोफेशनल्स आहात, डॉक्टर्स आहात, करिअरमध्ये एस्टॅब्लिश आहात, तुम्हाला एक्सपर्टकडे जाण्याची गरज वाटते, तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही गुगल फॉर्म देतोय, त्या गुगल फॉर्मला फिलअप करा, एक्सपर्टचं कन्सल्टेशन घ्या. एक्सपर्टचं कन्सल्टेशन फक्त याच गोष्टीसाठी घ्या की तुम्हाला फायनान्शियल कुठे उभे आहात, तुमचं फायनान्शियल लाईफचं पिक्चर कसं डिझाईन करायचं, आणि ह्या दोघांचं मध्ये ब्रिज आहे ना, हा ब्रिज बांधण्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला एक्सपर्टसोबत जायचं आहे याची क्लॅरिटी देण्यासाठी एक्सपर्टचं कन्सल्टेशन घ्या. अदरवाईज तुमचं फायनान्शियल लाईफ हाय इन्कम अर्न करून पण होपवरती राहील, फेथवरती राहणार नाही. होप आणि फेथमध्ये ह्यूज डिफरन्स आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे कोणत्याच पद्धतीचं स्ट्रक्चर नसतं तुम्ही होपवरती जगता, पण ज्यावेळेस तुमचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे की या गोष्टी तुमच्या स्ट्रक्चरमध्ये, तुम्ही फेथवरती जगायला शिकता. खूप सारे हाय इन्कम अर्नर्स आजही होपवरती जगताय, जे फेथवरती जगणं फार गरजेचं आहे. राईट. थँक्यू. या सो खूप व्हॅल्यू ॲडेड आजचं कन्व्हर्सेशन झालं आणि या कन्व्हर्सेशनमध्ये सरांनी एक फार महत्त्वाची एक स्टेटमेंट दिली. आय होप तुम्ही ती ऐकली असेल की रिटर्न चेस करणारी व्यक्ती ही कधीही वेल्थ क्रिएट नाही करू शकत. ऑनेस्टली तुम्हाला खरंच वेल्थ क्रिएट करायची इच्छा असेल तर त्यांनी सांगितल्या पद्धतीने त्यांचे प्रोफेशनल्स टीम्स आहेत, जे त्यांचे काही कॉन्टॅक्ट्स आम्ही इथे प्रोव्हाइड करत आहोत, ते तुम्हाला हेल्प करतील की तुमचं सो कॉल्ड फायनान्शियल लाईफचं पिक्चर कसं असायला हवं आहे, तुम्ही उभे कुठे आहात आणि तुम्हाला जायचं आहे कुठे, या दरम्यानचा जो ब्रिज आहे ना, हा बांधण्याचं काम नितीन सर करतात. गेले 17 वर्ष फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये विदाऊट स्ट्रक्चर्ड एकाही क्लायंटला त्यांनी रँडम ॲडवाईस दिलेला नाही आहे. आणि हीच एक त्या फार मोठी की पॉईंट आहे की ज्यामुळे त्यांच्याकडे आज मोर दॅन 190पेक्षा असे जास्त क्लायंट आहेत की त्यांनी स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग करून $1 मिलियन नेटवर्थ क्रिएट करू शकलेले आहे. तो आय बिलीव्ह की डेफिनेटली तुम्ही या नेटवर्कपर्यंत पोहोचू शकता, तेवढं पोटेन्शियल तुमच्यामध्ये पण आहे. बट मिसिंग इज अ एक्सपर्ट, मिसिंग इज अ स्ट्रक्चर्ड प्लॅन, रेग्युलर रिव्ह्यू, रेग्युलर स्ट्रॅटेजी. या 3-4 गोष्टी तुम्हाला जर तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये इम्प्लिमेंट करता आल्या तर तुमचा रिझल्टला कोणीच नाही अडवू शकत. तर मी पुन्हा एकदा नितीन सरांना थँक्यू म्हणेल की सर तुम्ही आलात, तुमचा 17 वर्षांचा अनुभव आमच्या ऑडियन्ससोबत शेअर करण्यासाठी तुमचा वेळ दिलात. थँक्यू व्हेरी मच नितीन सर. थँक्यू सो मच. तुम्ही इन्व्हाइट केलं आणि अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक हाय इन्कम प्रोफेशनलनी कशा पद्धतीने त्यांची वेल्थ प्रोटेक्ट करावी यावरती जे काही क्वेश्चन्स विचारले, त्या क्वेश्चनचा आन्सर द्यायला पण मी खूप एक्सायटेड होतो. आणि रियालिटी हीच आहे की हाय इन्कम अर्नर्सनी याच्यावरती सोल्युशन काढणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर.